4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते कापून घेतलेले आहेत। आता कापताना हे खूप जास्त पातळ कापायचे नाहीत। खूप जास्त पातळ कापले तर हे कढईला असे चिकटून राहतात खाली आणि लगेच शिजतात, वाफ येते लगेच आणि बटाटे खाली तळाला चिकटून राहतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदम। पण काय होतं, बऱ्याच वेळेला या भाजी करताना भाजीचा लगदा होतो, व्यवस्थित भाजी सुट्टी सुट्टी होत नाहीत, हे काप एकमेकांना चिकटून राहतात। तर यासाठी आपण काय करायचं ते बघूया। आता ह्याच्यामध्ये स्टार्च आहे ह्याच्यामध्ये भरपूर, तर हे 2 वेळा 3 वेळा धुवून घ्यायचे म्हणजे भाजी अगदी मोकळी होते। तर ह्या बटाट्याच्या कचऱ्यात ते आपण 2 वेळा 3 वेळा धुवून घेऊया। हे पांढरट पाणी आहे हे निघून गेलं पाहिजे। हे धुवून घेतलेलं स्वच्छ। आता एक मध्यम आकाराचा बटाटा घेतल्यानंतर 4 भागामध्ये कापून घ्यायचा आणि आपण बटाटे भाजीला फोडी करतो त्या पद्धतीने फोडी नाही करायच्या ह्याच्या। तर असे ह्याचे काप करायचे, थोडेसे जाडसर, खूप पण जाड नाहीत खूप पण पातळ नाहीत, अशा पद्धतीने हे काप करायचे, त्याच्या फोडी नाही करायच्या। तर हे स्वच्छ 2 वेळा 3 वेळा मी धुवून घेतलेले। आता आपण भाजी करूया। बटाट्याच्या कचरा करताना आपण नॉनस्टिकची कढई वापरायची। पितळेची, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची कढई वापरली तर बटाट्याच्या फोडी आहेत त्या खाली चिकटून राहतात। खालचा सरफेस असतो तो बटाट्याच्या चिकटून राहिल्यामुळे कव्हर होतं आणि वरच्या बटाट्यांना व्यवस्थित वाफ लागत नाही आणि ते असे गच्च झाल्यासारखी भाजी होते। आपण नेहमी नॉनस्टिकची कढई वापरत नाही, पण ही भाजी करताना तुम्ही नॉनस्टिकचीच कढई वापरा म्हणजे भाजी अगदी व्यवस्थित होते, तळाला चिकटून राहत नाही। भाजी करताना तेल थोडंसं जास्त लागतं, तर एका बटाट्यासाठी 1 चमचा, याप्रमाणे 4 बटाट्यांसाठी 4 चमचे तेल वापरलेले आहे। मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा। मोहरी छान तडतडली पाहिजे, मोहरीची चव या भाजीला येते। या भाजीमध्ये कोणताही मसाला घालायचा नाही, पण फोडणी याची चांगली बसली पाहिजे। मोहरी छान तडतडली की जिरे टाकूया अर्धा चमचा, तीळ अर्धा चमचा। त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। तर कांदा असा थोडा मोठा कापलेला आहे आणि असा हातावर थोडासा कुस्करून टाकायचा। बारीक कांदा कापायचा नाही, कांदा विरघळतो आणि भाजीमध्ये दिसत नाही, यासाठी लांबट आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे। कांदा परतून घेऊया। कांदा जास्त विरघळायला द्यायचा नाहीये, फक्त आपल्याला हा मऊ करून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चापणा थोडासा कमी झाला पाहिजे। 1 मिनिटभरासाठी कांद्याला वाफ आणूया। 1 मिनिटानंतर बघूया, कांद्याला चांगली वाफ आलेली आहे। कांदा खूप जास्त भाजलेला नाहीये, पण हा शिजलेला आहे, मऊ झालेला आहे कांदा। तर कांदा हा आपल्या भाजीमध्ये दिसला पाहिजे, विरघळायला द्यायचा नाही कांदा। हळद पाव चमचा, हिंग चिमूटभर। आता कांद्यावरच हळद हिंग घालायचा, कारण हळद हिंग तेलामध्ये लगेच करपते। थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकूया, थोडीशी वरून टाकायची। कोथिंबीर फोडणीत टाकली की स्वाद चांगला येतो। आता बटाट्याच्या कचऱ्या टाकून घेऊया, स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत। आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि बटाट्याचे काप आहेत ते तेलावर परतून घ्यायचे। लगेचच तिखट मीठ टाकायचं नाहीये। त्या बटाट्यांच्या कापांना तेलाचा चटका बसायला पाहिजे, एक वाफ आली पाहिजे तेलाची। अशा पद्धतीने गॅस मोठा करून आपण हे भाजून घेऊया। बटाटे थोडे भाजल्यानंतर चव चांगली लागते बटाट्यांना, थोडेसे असे तळल्यासारखे बटाटे हे होतात आणि चव चांगली येते। गॅस मोठा करायचा आणि परतून घेऊया। बटाटे छान परतले गेलेले आहेत। 1-2 मिनिट मोठा गॅस करून मी हे व्यवस्थित परतून घेतले। बटाट्यांना चटका बसलेला आहे चांगला आणि बटाट्यांचा रंग थोडासा बदललेला आहे। आता वाफेमुळे बटाटे निम्मे अर्धे शिजलेले आहेत। मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकलं। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट ठेवा। आता आपण पाणी घालणार नाहीये, तर तिखट हे करपायला लागतं, यासाठी मी शेवटी टाकलेलं आहे तिखट। मीठ आणि तिखट शेवटी टाकायचं। हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे। आता फक्त आपण मिक्स करूया। आता हे पातळ काप आहेत त्यामुळे भाजी शिजण्यासाठी वेळ लागत नाही। आता तिखट मीठ भाजी बरोबर व्यवस्थित परतलेलं आहे। आता हे नॉनस्टिकची कढई असल्यामुळे हे खाली अजिबात चिकटलेलं नाही, बटाटे असे अखंड राहिलेले आहेत। आपण दुसरी कढई वापरली स्टीलची, पितळेची, तर काय होतं, हे बटाटे खाली असे चिकटून राहतात आणि भाजी व्यवस्थित होत नाही, भाजीचा लगदा होतो। तर हे बटाटे असे सुट्टे सुट्टे राहिलेले आहेत छान। आता तिखट मीठ पण व्यवस्थित भाजी बरोबर परतलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं, फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची। झाकण ठेवूया। 2 मिनिट आपण हे मध्यम आचेवर झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटानंतर आपण बघूया, भाजी छान शिजलेली आहे। 2 मिनिटानंतर वाफ चांगली आलेली आहे। बटाट्यांच्या भाजीचा अजिबात लगदा झालेला नाहीये, बटाट्यांच्या कचऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता कांदा टाकल्यामुळे भाजीला एक ग्रेव्ही येते। काही जण ही भाजी करताना कांदा टाकत नाही, पण कांदा टाकल्यामुळे छान ग्रेव्ही आलेली आहे भाजीला। भाजी आपली तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकूया।